या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, भारतातील सर्वात मोठी हिमनदी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सियाचेन ही भारतातील सर्वात मोठी हिमनदी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अमरकंटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा या नदीचा उगम होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा या जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पांढरे सोने पिकवणारा खालीलपैकी जिल्हा कोणता आहे? पांढरे सोने पिकवणारा खालीलपैकी जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्हा हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया या ठिकाणी नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, पंचगंगा नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, तुंगारेश्वर हे महाराष्ट्राशी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, कैलास लेणी महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. 10वा, गोशीखुर्द धरण महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? गोशीखुर्द धरण हे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, राज्य गुप्तवार्ता विभाग यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू आवश्यक असतो? वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू आवश्यक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 श्याम पित्रोदा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, स्वामी विवेकानंदाचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, रणांगण एक झाड दोन पक्षी ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्राम बेडेकर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, इंडिया डिवायडेड हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? इंडिया डिवायडेड हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याबद्दल नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1913 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, नागार्जुन सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, न्यूनमती खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, परादीप भारतातील प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ओरिसा राज्य. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, दिंडी हे भारताचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दुबई कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 23वा, कन्नड खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, विशाळगड, पन्हाळगड, गगनगड महाराष्ट्रामध्ये किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, मराठी भाषेमध्ये पहिले मासिक खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिग्दर्शन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, महाराष्ट्रामध्ये पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, गोंदिया जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये होतो? गोंदिया जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, धर्मशाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महानदी हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 अनिता अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क हे टिंबटिंब रोजी सातारा येथे स्थापित केले गेले. तर ऑप्शन क्रमांक 4 मार्च 2018 रोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थकर कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कचनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 हे महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल नदी वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 20 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल.